नमस्कार सर्व प्रेक्षकांना नमस्कार. बघा आता काय केलेलं आहे, केंद्र सरकार अंतर्गत ई श्रम कार्डची काय केलेलं आहे, डाटा मागवलेला आहे. जवळपास 2 ते 3 वर्षापासून ही योजना चालू आहे, आणखीनही चालू आहे. ज्यांचे नोंदणी वगैरे राहिली असेल त्यांनी आपण जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. आणि ज्यांनी केलेली आहे नोंदणी त्यांना काहीही अडचण नाही, कारण त्याच्यामध्ये अपघात विमा वगैरे 2 लाखापर्यंत काय केलेलं आहे, 1 वर्षासाठी फ्री केलेलं आहे. ज्यामुळे ज्यांचे ई श्रम कार्ड काढायचे राहिले असतील त्यांनी तात्काळ आपले ई श्रम कार्ड काढून घ्यायचे आहेत. आणि आपण मॅसेज पाहत आलो आहोत की ई श्रम कार्डवाल्याला 3,000 रुपये प्रति महिना, 3,000 रुपये प्रति महिना. तसा ई श्रम कार्डवाल्याला 3,000 रुपये प्रति महिना श्रमवाल्याला आहे, पण त्यासाठी आपल्याला ते 60 वर्षाच्या नंतर आहे. तोपर्यंत आपण 18 ते 60 वर्षे वयोगट असणाऱ्या सर्वांनी काय करायचं आहे, ती जी स्कीम आहे ती जसं ज्यांचं 18 वर्ष वय असेल तर महिन्याला 65 रुपये आहे का नाही, ज्यांचं 25 वय असेल तर मग 120 130 रुपये असे कटत पैसे का होतात. आपल्याला आपल्या ह्या अकाउंटमधून पैसे भरावे लागतात. आणि नंतर पैसे भरल्यानंतर मग ते काय होतं, आपल्याला वयाच्या 60व्या वर्षी 3,000 रुपये पेन्शन काय होते मिळते. सध्या तरी ई श्रम कार्डवाल्याला 3,000 रुपये पेन्शन वगैरे काही नाही, पण त्या स्कीममधून ई श्रम कार्डच्या स्कीममधून काय केलेलं तर म्हातारपणाला आपल्याला वय झाल्यानंतर काय होणार आहे, ती पेन्शन मिळणार आहे. पण अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या ज्यांचं वय 40 वर्ष 18 ते 40 पर्यंतच लोकांना भरता येते. त्यानंतर 41 वर्षावाल्याला भरता येत नाही. ज्यांचं 40 वय आहे त्यांनी 200 रुपये प्रति महिना जमा करायचा आहे 60 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर 60 वर्षाच्या पुढून तुम्हाला काय होणार आहे, सर्वांना 3,000 रुपये प्रति महिना काय होणार आहे, कामगारांना मिळणार आहे. ते आजीवन म्हणजे तुम्ही मरेपर्यंत काय होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या वयानुसार आपला हप्ता काय होतो, कट होतो. मग जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा बँक कार्यालयात जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आणि ते जी नोंदणी करायची आहे, ज्याच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांनी काय करायचं आहे, नोंद करायची आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायचा. कारण असे फुकट महिन्याला 3,000 रुपये आपण न पैसे भरता आपल्यालाही मिळणार नाही. तर ही एक अफवा आहे की असे भेटतात, असं काही नाही. की त्याला काय करावं लागतं, तुमचा इन्शुरन्स वगैरे काय करावं लागते, पॉलिसी उतरावं लागते. आणि त्यानंतर 60 वर्षे झाल्यानंतर वर्षे त्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना मिळतो, असा वगैरे काहीही नाही. हे जे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर जे मेसेज वगैरे येतात जातात ते सगळं शाप चुकीचं आहे, खोटं आहे. 3,000 रुपये प्रति महिना मिळतो, पण त्याला काय करावं लागतं, स्वतःच पॉलिसी उतरावं लागते 18 ते 40 वयोगटापर्यंत. आणि तिथून पुढं मग 60 वर्षापर्यंत आपण जोपर्यंत जेव्हापासून उतरली आहे त्यापासून 60 वर्षापर्यंत काय करावं लागते, पैशाचा भरणा करावा लागतो वयानुसार. आणि नंतर मग आपल्याला काय होते, वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर 3,000 रुपये पेन्शन ह्याच्या ई श्रम कार्डाच्या मार्फत काय होते, कामगारांना मिळणार आहे. ही केंद्र सरकारची स्कीम आहे. ज्यांना काही लाभ घ्यायचा असेल ते काय करू शकतात, सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन लाभ घेऊ शकतात. चांगली स्कीम आहे. अपघात विमा वगैरे 2 लाखापर्यंतचा याच्यामध्ये आहे. त्यामुळं ज्यांनी काही ई श्रम कार्ड नसतील त्यांनी आत्ताच आपले ई श्रम कार्ड काय करायचे आहे, जनरेट करायचे आहेत. अधिकृत असं काही शासनातून आणखीन तरी त्याच्या योजने त्याच्यामार्फत मग त्यांना कामगारांना पैसे वगैरे काही बोनस आणखीन तसं काही जाहीर झालेला नाही. तसं काही जर जाहीर झाला तर वगैरे आपल्या चॅनलला काय होणार आहे, त्याची अपडेट मिळणार आहे. सध्या तसा तरी काय होणार आहे, 3,000 रुपये पेन्शन आहे, पण त्याला आपल्याला काय करावं लागलं, मंथली पैसे भरावे लागतात वयाच्या 60 वर्षापर्यंत. तिथून पुढं आपल्याला 3,000 रुपये पेन्शन शासन काय करतं, लागू करतं. याचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल ते काय करू शकतात, घेऊ शकतात. धन्यवाद.